नमस्कार मित्रांनो. गाढव आणि उंट एकमेकांची स्तुती करताना गाढव उंटाला म्हणतं काय सुंदर दिसतोस, आणि उंट गाढवाला म्हणतं काय सुंदर गातोस. अशी आठवण व्हावी अशी एक घटना अमेरिकेत काल घडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला न्यूयॉर्क शहराचे महापौर, होऊ घातलेले महापौर, कारण 1 जानेवारीपासून ते पदभार स्वीकारणार आहे, जोहरान ममदानी भेटायला गेला होता. पुरोगाम्यांना ही घटना बघून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट आठवली. अर्थातच त्यांच्या दृष्टीने अफजल खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना योग्य होणार नाही. जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर नसला तरी अफजल खानाबद्दल त्यांना थोडासा मनात आदर असतो की किती महान सेनानी अफजल खान होता. पण सगळेजण या घटनेकडे बघत होते की एक 34 वर्षाचा कोवळा तरुण सिंहाच्या गुहेत गेलाय, आणि आता तिथे काय होणार? हा सिंह त्याचा फडशा पडणार का? हा 34 वर्षाचा तरुण सिंहाचे दात मोजणार? मला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात जर बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली जर झाली असती तर भेट आठवली. कारण ज्या प्रकारची टीका आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेबद्दल सार्वजनिक ठिकाणी ज्या बालिश पद्धतीने करत असतात की अलिबाबा आणि 40 चोर, मिंदे, खोके, याच्याशिवाय त्यांची भाषा, ते बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. आणि ते जर एकमेकांच्या समोर आले आणि जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे एक आमदार म्हणून त्यांना भेटायला गेले असते तर कसं दिसलं असतं, अशा प्रकारचा विचार करून झाला. पण गंमत म्हणजे प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. अर्धा तासाची भेट अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा, इतक्या प्रेमाने ही भेट पार पडली. पत्रकारांनाही राहवलं नाही की पत्रकारांनीही ट्रम्प यांना विचारलं आणि ममदानींनाही विचारलं की पण तुम्ही तर ट्रम्प यांना फॅसिस्ट म्हणाला होता, तुम्हाला वाटतं का की ते फॅसिस्ट आहेत? ममदानी थोडेसे गांगरले की काय बोलावं, कारण म्हटलं तर होतंच. आणि निवडणुकीत विजयी झाल्यावरही त्यांनी आपल्या विजयाच्या भाषणात थेट ट्रम्प यांना ललकारलं होतं. आणि त्याच्यामुळे अगदी महाराष्ट्रातल्याही पुरोगाम्यांना उत्साहाचं भरतं चढलं होतं की बघा, न्यूयॉर्क काबीज केलंय, आता दिल्ली दूर नाही. आणि तेव्हा थोडंसं ऑकवर्ड त्यांनाही वाटलं आणि ट्रम्प यांनी अतिशय खेळीमेळीने सांगितलं की हो म्हण, काही बिघडत नाही, मला सवय आहे, म्हणजे मला याच्यापेक्षा वाईट पद्धतीने लोकांनी माझा अपमान केलाय, मला काहीही फरक पडत नाही. आणि मग त्यांचा हात थोपटला. पण बाकी दोघांचा एकमेकांशी असलेला संवाद हा अतिशय, दोघे एकाच पक्षाचे आहेत, एकाच विचारधारेचे आहेत, एकाच शहराचे आहेत, एकाच शहराच्या एकाच भागातले क्वीन्समधले आहेत. म्हणजे अगदी अरे जवळजवळ राहणाऱ्या लोकांनी एकमेकांना ज्या प्रेमाने एकमेकांशी बोलावं अशा पद्धतीने ही भेट झाली. हे विशेष अशासाठी आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांना ही सवय आहे की ओव्हल ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयात लोकांना बोलवून त्यांचा सार्वजनिक अपमान करायचा, माध्यमांसमोर अपमान करायचा. आणि असं करताना ते देशोदेशीच्या नेत्यांनाही सोडत नाहीत. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला ते बघता, म्हणजे झेलेन्स्कीशी तर काही ट्रम्पचं काही देणं ना घेणं. इथे तर ममदानी हा न्यूयॉर्कमधनंच येत असून ट्रम्प यांच्याच एका प्रकारे साम्राज्याला, कारण न्यूयॉर्क हे त्यांचं शहर आहे आणि न्यूयॉर्कमधला एक मोठा उद्योग समूह त्यांचा आहे. आणि तिथेच एक कम्युनिस्ट विचारसरणी असलेला, समाजवादी विचारसरणी असलेला, म्हणजे स्वतःला ते डेमोक्रॅटिक सोशलिस्ट वगैरे म्हणवतात, पण एका प्रकारे कम्युनिस्टांची विचारसरणी असलेल्या एका तरुणांनी स्पर्धेबाहेर राहून निवडणुका जिंकणं. आणि म्हणून म्हटलं की या दोघांमधली जर बॉडी लँग्वेज बघितलं तर दोघांनाही एकमेकांचा आदर दिसत होता. कारण ट्रम्प हेही व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत, ममदानीही व्यवस्थेच्या बाहेरचं आहे. ट्रम्प यांनी जेव्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतली तेव्हा
लोकांनी त्यांचीही थट्टा केली होती की हा माणूस कसा काय जिंकणार, याचं चारित्र्यावर एवढे सगळे डाग आहेत, याचं बोलणं इतकं ज्याला काय म्हणतात राजकीयदृष्ट्या सुसंस्कृतपणाचं जे लक्षण असतं ते कुठेही नाही आहे, आणि तरी देखील हा माणूस कसा काय जिंकणार असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला होता. त्यांच्या विरोधात मातब्बर मंडळी सगळी रिपब्लिकन पक्षाची होती. त्यांना एकापाठोपाठ एक पराभूत करत ट्रम्प अध्यक्ष झाले आणि दुसऱ्यांदा पुन्हा म्हणजे एवढ्या सगळ्या प्रकारचे निर्बंध त्यांच्याविरुद्ध टाकून पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. जोराम ममदानी जेव्हा उभा राहिला तेव्हा 34 वर्षाचा तरुण, त्याचा जन्मही अमेरिकेत झालेला नव्हता, आणि त्याला मिळणारा पाठिंबा हा डेमोक्रेटिक पक्षातच 1% जेमतेम लोकांचा त्याच्या कौल होता. पण या सगळ्या वादविवाद जे सुरुवातीच्या ज्या डिबेट्स असतात त्याच्यामध्ये ममदानीने एकापाठोपाठ एक सगळ्यांना हरवलं आणि अचानक महापौर पदाचा उमेदवार आणि महापौर पदही, आणि महापौर पद मिळवताना ट्रम्प यांनी शेवटच्या क्षणी डेमोक्रेटिक पक्षाच्या पण अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या कुओमो यांना पाठिंबा दिला होता. म्हणजे ममदानींना पाडायचे सर्व प्रयत्न ट्रम्प यांनी केले होते, आणि तरी देखील ममदानी निवडून आला. आणि त्यामुळे ट्रम्प त्याचं स्वागत कसं करतात, अनेक विषय होते. कारण ममदानीची अशी इच्छा आहे की न्यूयॉर्कचं पोलीस दलच आपण स्क्रॅप करून टाकूया, काही गरजच नाहीये. आणि ट्रम्प यांची भूमिका होती की न्यूयॉर्कचे पोलीस काही कामाचे नाही आहेत, कारण हे सगळे डेमोक्रेटिक पक्षाचे उदारमतवादी नेते पोलिसांना शंड बनवतात, पोलिसांना ताकद देत नाहीत, अधिकार देत नाहीत, आणि त्यामुळे मी केंद्रीय पथकं पाठवून हे जे सगळे रस्त्यावर बसलेले भिकारी आणि घुसखोर आणि या सगळ्यांविरुद्ध कारवाई करायला मी केंद्रीय दलाचे पोलीस पाठवणार. आणि अशा प्रकारची गोष्ट ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये आणि इतर शहरांमध्ये केलेली आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा ट्रम्प यांनी अगदी समंजसपणाने सांगितलं की पण ममदानींनी हे ऐकलंय की न्यूयॉर्क पोलीस दलाचे जे प्रमुख आहेत, कोणती बाई आहेत मी नाव विसरलो, त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि त्यांना ठेवणार आहेत. ममदानींनी सांगितलं हो त्यांनी चांगलं काम केलंय आणि मी काय पोलिसांची संख्या कमी करणार नाही. 35,000 पोलीस न्यूयॉर्कमध्ये आहेत, पोलिसांची संख्या तेवढीच राहणार आहे. नंतर जेव्हा ट्रम्प यांच्याबद्दल ममदानींना विचारलं तेव्हा ममदानीही सांगितलं की ट्रम्प यांना जी न्यूयॉर्कमध्ये वाढीव मतं मिळालेली आहेत ती अशाचसाठी मिळालेली आहेत की न्यूयॉर्कचे सगळे 80 लाख लोकसंख्या आहे, त्यातली खूप मोठी लोकसंख्या महागाईमुळे त्रस्त आहे, बेकारीमुळे त्रस्त आहे, आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि ते करण्यासाठी मी केंद्र सरकारचं सहकार्य घेईन. केंद्र सरकारचे म्हणजे अध्यक्ष म्हणून ट्रम्प म्हणले की न्यूयॉर्कच्या महापौर म्हणून ममदानींनी जी कामगिरी केलेली आहे म्हणजे निवडणुकामध्ये ती अतिशय उल्लेखनीय आहे. वाटलं नव्हतं जिंकेल, पण जिंकला. पण तरी देखील न्यूयॉर्कला अमेरिकेच्या केंद्र सरकारकडनं मदत लागते आणि ती मदत मी मोठ्या प्रमाणावर देईन. आता प्रत्यक्षात या दोघांच्यात काय होतं मला कल्पना नाही. तसे म्हटलं की एकूण आज जरी एकमेकांचा अहो रूपम अहो ध्वनिम अशी स्तुती चालू असली तरी ममदानींनी महापौर पद स्वीकारल्यावर लवकरच त्यांच्या तलवारी बाहेर येणार आहेत. पण तरी देखील सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं, कसं बोलायचं याचे धडे भारतातल्या काही युवा नेते म्हणवणाऱ्या लोकांनी या लोकांकडनं घ्यायची गरज आहे. एकमेकांबद्दल प्रचंड राग आणि द्वेष असतानाही सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांची स्तुती कशी करावी, एकमेकांच्या बद्दल चांगलं कसं बोलावं, डोक्यावर बर्फ ठेवून जिभेवर साखर ठेवून कसं बोलावं, हे या राहुल गांधींनी, आदित्य ठाकरेंनी वगैरे सगळ्या मंडळींनी ममदानीकडनं, कारण हे यांचे ममदानी यांचे आयकॉन आहेत आणि त्यामुळे ममदानीकडनं शिकायची गरज आहे. पण यातली एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे जी गोष्ट अमेरिकेत घडते की उजवी विचारसरणी असेल किंवा डावी विचारसरणी असेल, सगळीकडे लोकानुनयी नेत्यांचा विजय होत आहे. आणि त्यामुळे दोघांचेही मतदार म्हणजे काही मतदार सारखेच आहेत, काही मतदार आहेत हे विचारधारेवर आधारित मतदान करतात. आणि तू म्हणाला अमेरिकेचा विषय मी का उपस्थित करतोय आणि दोघांच्या 30 मिनिटाच्या संवादावर मी का बोलतोय. भारतात त्याचा रिलेव्हन्स असा आहे की उजवे असोत अथवा डावे, लोकानुनय करणं आज ही राजकारणाची गरज झालेली आहे. नरेंद्र मोदी सरकारनेही पहिले रेवडी वाटपावर टीका केली आणि आता रेवड्या काय मोठे नारळ वाटतायत, म्हणजे रेवडी छोटी झाली. मोदी सरकार आता मतदारांना नारळ वाटून मतं घेत आहे, कारण त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत नाही हा त्यांनाही विश्वास निर्माण झालेला आहे. आणि मग सुधारणा कशा करायच्या, कधी करायच्या हा विषय दोघांसमोरही आहे.
आणि त्यामुळे हे जे कुंपणावरचे मतदार आहेत, म्हणजे दोन्ही पक्षांकडे, अमेरिकेतले आणि भारतातही, काँग्रेसकडे काही झालं तरी काँग्रेसला 15-20% मतं मिळतातच. म्हणजे बिहारमध्ये काँग्रेसची जी दारुण अवस्था आली तरी काँग्रेसची मतं जी आहेत ती बऱ्यापैकी काँग्रेसला मिळतात, काही केलं नाही तरी. भाजपाची पण साधारणतः एकूण मतं मिळतात, त्यातली देशातली, मी म्हणतो, मी पक्षातली नाही म्हणत आहे, देशातली 20-22% मतं आहेत ही भाजपाची खात्रीची मतं आहेत. म्हणजे भाजपाने काही नाही केलं तरी देखील भाजपाला मतदान करणारा एक वर्ग आहे, जो मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे किंवा त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे मतदान करणारा वर्ग आहे. आणि बाकीचा जो साधारणतः तेवढाच 15 ते 20% मतदार आहे, हा मग भाजपाचा कास्ट कॉम्बिनेशन असेल किंवा लोकांना नई योजना असतील किंवा काही पाकिस्तान विरुद्ध घेतलेली भूमिका असेल, या सगळ्या गोष्टींमुळे मतदान करणारा वर्ग आहे. पण त्याच्यातही लोकानुनयासाठी, म्हणजे ज्या योजना मोदी सरकार लागू करते किंवा लाडकी बहीण सारख्या योजना महाराष्ट्र सरकार लागू करते, त्यांच्यासाठी मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे. आणि हा वर्ग आज भाजपाला मतदान केलं तरी पुढच्या वेळेला तो काँग्रेसला मतदान करू शकतो. आणि त्यामुळे या वर्गाला आपल्याकडे राखण्याचं आव्हान दोघांकडे. तीच गोष्ट अमेरिकेच्या राजकारणात आहे. अमेरिकेतही ट्रम्प यांनी हाच वर्ग तयार केलेला आहे आणि आपल्या पाठी उभा केलेला आहे. आणि जोपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे पारंपरिक जे नेते आहेत त्यांच्यापासून या मतदाराला, म्हणजे ट्रम्प यांना धोका नाही आहे, कारण ते अशा प्रकारचं राजकारण करू शकत नाही. आणि त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षातच लोकांनाही राजकारण करणारे ममदानीसारखे जेव्हा नेते, तरुण नेते उदयास येतात, तेव्हा ट्रम्प यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. पण असं जरी असलं तरी एकमेकांना भेटायला जात असताना उघडपणे एकमेकांचा तिरस्कार करणं, दोषणं देणं, घाणेरडे कुचके टोमणे मारणं, जे इथली खासियत आहे, असं न करता अतिशय प्रेमाने त्यांना न्यूयॉर्कमध्ये, आणि ट्रम्प म्हणलेही की मला भेटायला देशोदेशीचे नेते येतात आणि अमेरिकेची मीडिया त्याची दखलही घेत नाही, त्यांना काही पडलेलं नसतं. पण इथे एका शहराचा महापौर मला भेटायला आलाय, हू घातलेला महापौर भेटायला आलाय, तर मीडिया अशी जमले जशी काही मोठी सर्कस आहे. म्हणजे इथे एवढे आहेत त्याच्या 10 पट लोक बाहेर उभे आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. आज माध्यमांचं असं झालंय, जे विकेल ते पिकेल, ज्या प्रकारच्या बातम्या लोकांना बघायला आवडतील त्या प्रकारच्या बातम्या देण्याची माध्यमांमध्ये स्पर्धा आहे. आणि त्यामुळे दोघेही, ममदानी असो किंवा ट्रम्प असो, दोघेही मीडियासाठी जन्मलेले, कॅमेऱ्यासाठी जन्मलेली व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यामुळे या कॅमेऱ्या पुढच्या लढाईत कोण अधिक चांगला आहे हे दाखवण्यासाठी दोघांच्या आज प्रेमाचं भरतं आलं होतं. अजून 1.5 महिन्यांनी, म्हणजे ममदानी जेव्हा जानेवारीमध्ये शपथ घेतील आणि कार्यभार स्वीकारतील, तेव्हा हे प्रेम ओसरून एकमेकांचे गळे पकडायला हे कमी करणार नाही. पण तरी देखील 30 मिनिटाचा हा तमाशा बघण्यासारखा आहे. आणि आपल्याकडच्या युवा नेता म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या किंवा म्हणवणाऱ्या नेत्यांनी त्याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.